होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अडकलेली 22 जहाजं सुरक्षित, केंद्र सरकारची माहिती। एलपीजी घेऊन नंदा देवी जहाजही भारतात पोहोचलं। मुंबई महापालिकेच्या महासभेमध्ये झाला गोंधळ। किशोरी पेडणेकर यांच्या निवेदनावर नगरसेवकांचा आक्षेप। रोहित पवार यांच्या आरोपांची मालिका सुरूच, व्हीएसआरला वाचवण्यासाठी एका मोठ्या व्यक्तीचं कारस्थान। एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले, महाराष्ट्रातील अनेक विषयांवर चर्चा केली। शिंदेंची माहिती। भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर नाना पटोले यांचे गंभीर आरोप। 400 ते 500 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा पटोलेंनी घेतला आक्षेप। कोश्यारींनी सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला होता, तेव्हा भाजपा नेत्यांनी त्यांना हटवलं का नाही? नाना पटोले यांचा सवाल। शिखर बँक घोटाळ्याची फाईल झाली बंद, अजित पवारांसह सगळ्यांनाच क्लीन चिट। रस्ते गडकरींना बांधायला द्या, पैसे वाचतील, जयंत पाटलांकडून नितीन गडकरींचं कौतुक। लोकसभेत विरोधी पक्षीयांच्या 8 खासदारांचं निलंबन रद्द, काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांचंही निलंबन झालं रद्द। भारतातलं एलपीजी संकट दूर होणार, अनेक ग्राहकांना दिलासा मिळणार। नंदा देवी जहाज जामनगरच्या बंदरात पोहोचलं। खर्ग बेटावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा, तेलाच्या विहिरी सुद्धा 5 मिनिटात उडवू शकतो, ट्रम्प यांची धमकी। अमेरिकेच्या मदतीला जायला सगळ्याच देशांनी दिला नकार, होर्मुझ प्रकरणावरून अमेरिका अडचणीत। पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला, 400 जण ठार, रुग्णालयावर पाकिस्तानने हल्ला केल्याचा तालिबानचा दावा। जालन्यातला धक्कादायक प्रकार उघडकीस, गोदामातून 110 घरगुती सिलेंडर चोरले। नाशकामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळला। त्र्यंबक रोडवरच्या नाईस संकुल परिसरात घडली घटना।